दरम्यान उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। ठाकरे आज धाराशिव, लातूर, नांदेड भागामध्ये पाहणी करणार असून ते धाराशिव नंतर लातूरला रवाना सुद्धा होणार आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, मराठवाडा दौऱ्याचा उद्धव ठाकरेंचा आजचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दौऱ्यामध्ये किती गावांचा ते पाहणी दौरा करणार आहेत आणि त्यानंतरचा दौरा कसा असेल? नक्कीच सिद्धेश, जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातून त्यांचा दुसरा दिवसाचं जे आहे ती सुरुवात होणार आहे। सकाळी 10 वाजता धाराशिव या ठिकाणच्या करजखेडा या गावामध्ये उद्धव ठाकरे भेट देणार आहे। त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। काल दिवसभर त्यांनी पाहिलं तर शेतकऱ्यांशी संवाद साधताना पाहायला मिळत होतं। धाराशिवमध्ये त्यांनी काल देखील भेट दिलेली आहे। आज करजखेडा या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। त्यानंतर जर पाहिलं तर 10:30च्या दरम्यान जे आहे ते आता उद्धव ठाकरे लातूर जिल्ह्यात रवाना होणार आहे। औसा या तालुक्यामधील भूमिसी या गावामध्ये ते भेट देणार आहेत। त्या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत। पीक विम्याचे पैसे भेटले आहेत का या संदर्भात चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी कोणत्या सरकारकडे मागण्या लावून धरल्यात त्या संदर्भात देखील चर्चा करणार आहेत। त्यानंतर जर पाहिलं तर त्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील थोरेवाडी जे आहे त्या गावामध्ये सायंकाळी 4 वाजता जे आहे ते शेतकऱ्यांसोबत त्या ठिकाणी देखील चर्चा करणार आहेत। काही पीडित कुटुंब आहेत ज्यांच्या शेती खरडून गेले होते, त्यांच्या शेतावरती जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। तर त्यानंतर सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील लोहा पाथडी या ठिकाणी जे आहे ते उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत आणि त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। सध्या जर पाहिलं तर काल दिवसभर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पाहायला मिळतं। या सरकारने शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली आहे या संदर्भात ते सांगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। एकीकडे मी तुमच्या मराठवाडा दौरा करत आहे तर मुख्यमंत्री बिहारमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्याला प्रत्युत्तर जे आहे ते आता सत्ताधाऱ्याकडून देखील दिले जात असल्याचं पाहायला मिळतंय। कारण निवडणुका उद्धव ठाकरे बाहेर पडले की निवडणुका जवळ आल्या असं समजायचं असं म्हणलं गेलेलं आहे। मात्र उद्धव ठाकरे जे आहे ते आता मी शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी बाहेर आलेलो आहे, तुम्ही मला साथ द्या, ज्या दिवशी रस्त्यावरती उतराल, ज्या दिवशी हाक देईल त्या दिवशी शेतकऱ्यांनी एकत्र यावे, एकजुटी ठेवावी असं देखील त्यांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। आज देखील दिवसभर जे आहे ते आता मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। शेतकऱ्यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या संपूर्ण जाणून घेणार आहेत आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आता जर पाहिलं तर उद्धव ठाकरे अजून 2 दिवस जे आहे ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे।